नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी लिस्ट आहे ते साईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर बघा, साईटवर आल्यानंतर प्रसिद्ध पत्रक असं एक ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नियुक्ती म्हणजे वन विभाग भरती प्रक्रिया असे एक ऑप्शन येईल। त्यामध्ये बघा, कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक असं एक ऑप्शन आलेलं आहे। तर बघा, कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक असं एक ऑप्शन दिलेलं आहे। यामध्ये सर्व जे डिस्ट्रिक्ट आहे आणि यामध्ये सर्व डिस्ट्रिक्ट व त्यामध्ये आता कोणकोणत्या पदांची कागदपत्रे तपासण्याचे जे वेळापत्रकामध्ये दिलेले आहे ते आता आपण बघूया। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, यामध्ये हायर ग्रेड स्टेनो, लोअर ग्रेड स्टेनो, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, त्यानंतर सिनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट आणि त्यानंतर ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट। तर तुम्ही या पदासाठी अर्ज केला असेल तर इथून तुम्ही त्यांची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी PDF आहे ती डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही आहे ते तुम्ही चेक करू शकता। तर तुम्ही या 5 पदांची जी PDF आहे तिथून डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही तिथून तुमची लिस्ट चेक करून घ्या। त्यानंतर बघा, इथे अकाउंटंट आणि सर्वेअर यांची जी PDF आहे ते दिलेले आहे। जसं की अकाउंटंट नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे असे सर्व जिल्ह्यांची ज्या अकाउंटंटच्या PDF आहे त्या इथे उपलब्ध आहेत। त्यानंतर सर्वेअरच्या नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तर आपण आता नागपूरची जी PDF आहे अकाउंटंटची डाउनलोड करून बघूया की त्यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांची नावे आहेत। तर तुम्ही इथे क्लिक करू शकता। तर बघा, नागपूर अकाउंटंटची PDF डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे डाउनलोडला। तर बघा, अकाउंटंट नागपूर सर्कलची ही PDF आहे। तुम्ही जर या पदासाठी आणि या डिस्ट्रिक्टसाठी जर अर्ज केला असेल तर तुम्ही यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही आहे ते चेक करू शकता। तर बघा, लेखापाल गट क, त्यानंतर लेखापाल गट क, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क, कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क यांचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते 29/12/2023ला होणार आहे आणि ते होणार आहे सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत। आणि ॲड्रेससुद्धा दिलेला आहे नागपूरचा। ह्या ॲड्रेसला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। तुम्ही एकदा ॲड्रेस नोट करून घ्या। तर ही यादी नागपूरची आहे। अशाच प्रकारे तुम्ही ज्या जिल्ह्याला अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्याची अकाउंटंटची यादी डाउनलोड करू शकता आणि चेक करू शकता। सर्वेक्षक या पदाची सुद्धा जिल्ह्यावाईज यादी साईटवर दिलेली आहे। साईटवरून तुम्ही डाउनलोड करून एकदा चेक करून घ्या त्यामध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही आहे। तर त्यानंतर बघा, कोणत्या तारखेला आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। तर सर्वेक्षक गट क या पदाची 29/12/2023ला अनुक्रमांक 1 ते 181 अनुक्रमांक या पदांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। त्यानंतर बघा, लघुलेखक उच्च श्रेणी, नंतर लघुलेखक निम्न श्रेणी यांचासुद्धा यामध्ये टाईम टेबल दिलेला आहे आणि जे अनुक्रम आहे त्या अनुक्रमानुसार तुम्हाला जायचं आहे आणि सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। यामध्ये सुद्धा डेट वगैरे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेससुद्धा इथे नागपूरचा दिलेला आहे, तो ॲड्रेससुद्धा नोट करून घ्या। अशा प्रकारे तुम्ही पूर्ण PDF चेक करा, ॲड्रेस वगैरे सर्व गोष्टी चेक करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं। त्यानंतर बघा, नागपूर सर्कल रिक्रुटमेंट 2023 अकाउंटंट ग्रुप C या पदांचं शॉर्ट लिस्ट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। त्यानंतर बघा, डेट टाईम 29/12/2023ला जायचं आहे आणि 8 ते 6 वाजेपर्यंत हा टाईम दिलेला आहे। त्यानंतर प्लेससुद्धा यामध्ये नमूद केलेला आहे। सिरियल नंबर, पार्टिसिपेट ID, त्यानंतर तुमचे नाव, नंतर तुमची कॅटेगरी आणि तुम्हाला मार्क्स किती मिळाले 200 पैकी ते इथे दिलेलं आहे। आणि हे जे आहे शॉर्टलिस्ट झालेले कॅन्डिडेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। त्याप्रमाणे बघा, पूर्ण लिस्ट दिलेली आहे आणि पहिल्या PDF दाखवलं होतं की 45पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनाच यासाठी बोलावण्यात येणार आहे। तर तसं नाही आहे। यामध्ये जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले आहेत त्यांची लिस्ट जाहीर केलेली आहे आणि त्याच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर ही लिस्ट जी आहे ही नागपूरची अकाउंटंट या पदाची लिस्ट आहे। तर बघा, ही यादी नागपूर सर्कल रिक्रुटमेंट 2023 सर्वेअर ग्रुप C या पदाची आहे। मेरिट लिस्ट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डेट 29/12/2023 8 ते 6 वाजेपर्यंत आणि इथे प्लेससुद्धा दिलेला आहे। पार्टिसिपेट ID, सिरियल नंबर, नाव, कॅटेगरी आणि ऑप्टेन मार्क्स। तर बघा, यामध्ये सुद्धा
सिरीज वाईज पूर्ण जे विद्यार्थी आहे ते बोलावण्यात आलेले आहे, त्यांचे मार्क्स आणि कास्टसुद्धा दिलेली आहे. ही लिस्ट तुम्ही चेक करून घ्या. नागपूरची आहे. यामध्ये जर तुमची नाव असेल तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाऊ शकता. बघा 181 नंबरचा मुलगा आहे, ओपन कॅटेगरीचा आहे, 54 मार्क्सला याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण डिस्ट्रिक्टच्या ज्या PDF आहे त्या साईटवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टसाठी अर्ज केलेला आहे त्या डिस्ट्रिक्टची PDF तुम्ही त्याच्या नावासमोरून डाउनलोड करू शकता. डाउनलोडचं ऑप्शन सर्व डिस्ट्रिक्टसमोर दिलेलं आहे. त्यानंतर जे 5 पदे आहे, हायर ग्रेड स्टेनो, लोअर ग्रेड स्टेनो, ज्युनियर सिव्हिल इंजिनियर, त्यानंतर सिनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट आणि ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, तर यांची PDF कंबाईन दिलेली आहे. तर तुम्ही ते कंबाईन PDF डाउनलोड करून घ्या. आणि जर तुम्ही अकाउंटंटसाठी जर फॉर्म भरला असेल आणि त्यासाठी जर कोणती डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केली असेल तर डिस्ट्रिक्ट वाईजसुद्धा तुम्ही इथून PDF डाउनलोड करू शकता. या साईडला सर्वेअरच्या पूर्ण PDF दिलेल्या आहे, तिथून डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये तुमचं नाव आहे का एकदा चेक करून घ्या, डेट ऑफ प्लेस चेक करून घ्या आणि त्या दिवशी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकता. तर या संदर्भात जर या व्यतिरिक्त अजून कोणती अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.